हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर बाजारात मिळते तशाच पद्धतीने आज आपण घरच्या घरी आवळा कँडी बनवतोय. एकदा काही आवळा कँडी बनवला तर वर्षभर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये साठवून नक्कीच ठेवू शकता आणि लहान मुले सुद्धा आवडीने खातील ही आवळा कँडी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी ते अर्धा किलो आवळे घेतलेत. आमच्याकडे याला डोंगरी आवळे असे म्हटलं जातात. तुमच्याकडे काय म्हटलं जातं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता हे आवळे प्रत्येक आवळा असा चोळून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे जो काही आवळ्यावरती कचरा वगैरे असेल तो स्वच्छ होईल. आवळे स्वच्छ धुवून घेतलेत आणि पाण्यातून काढून ते स्वच्छ कोरडे करून घेतलेत. त्यानंतर एक चाळण घेतली, त्याच्यावरती एक एक आवळे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले, त्याच्यावरती आपल्याला ही चाळण ठेवायची आहे आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट आपण वाफवून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर. 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता आवळ्यांचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे. आता 2 मिनिट थंड करून घेऊया आणि आपण याच्या आता फोडी बनवून घेऊया. तर हे बघा, लगेचच याच्या फोडी बनतायत. तर अशा पद्धतीने आता आपण याच्या फोडी बनवून घेऊ. आवळ्यामध्ये विटॅमिन सी असते. तसेच आवळा खाल्ल्यामुळे केसांचे त्वचेचे आरोग्य सुधारते. त्यासाठी आवळा नक्कीच खाल्ला पाहिजे, पण तो आवळा थोडासा तुरट वगैरे असतो, तर आपण खायला तो कंटाळा करतो. त्यामुळे आज आपण याची आवळा कँडी बनवतोय, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील. तर अशा पद्धतीने आता सगळ्या फोडी मी ते बनवून घेतलेल्या आहेत. आता कढईमध्ये 1 वाटी साखर घालून घेऊया. त्याच्यामध्ये 2 तुकडे दालचिनीचे, त्यानंतर 5-6 लवंगा आणि आता आपण ज्या आवळ्याच्या फोडी बनवून घेतले त्या याच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊया. पाणी अजिबात घालायचं नाही, साखरेमुळे आवळ्याला इथे पाणी आपोआपच सुटेल. तर 2 मिनिट स्लो गॅसवर मिक्स करून घेऊ आणि स्लो गॅसवरच हे आपल्याला 10 ते 12 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे साखर विरघळल्यानंतर साखर त्या आवळ्याच्या फोडीमध्ये आतपर्यंत मुरली जाईल. हे बघा, साखर आता विरघळायला सुरुवात झाली आहे. आवळ्याला विटॅमिन सीचा खजिना मानला जातो, त्यामुळे आवळा हा नक्कीच खाल्ला पाहिजे. हे बघा, आता साखरेला छान आता उकळी आली आहे. 1-2 मिनिट उकळी आली की मग आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण साधारण 5 ते 6 मिनिट आपण थंड करून घेऊ, म्हणजे साखरेच्या पाकामध्ये व्यवस्थित हा आवळा मुरला जाईल आणि साखर आतपर्यंत मुरली तर त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागेल. तरी ते थंड झालेलं आहे मिश्रण. आता एक पातेलं घेतलं आहे, त्यावरती चाळण ठेवूया आणि त्याच्यामध्ये जे आता आवळे आपण शिजवून घेतले ते याच्यावरती ठेवून देऊ. तर हे बघा, आता पूर्ण आपल्याला एक कोरडं करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी राहिलं नाही पाहिजे. ते 5-6 मिनिट असंच आपण चाळण ठेवून देऊ. आणि जे आता सिरप आहे हे काही टाकून द्यायचं नाही, तुम्ही याचा ज्यूस बनवू शकताय. एकदम रिफ्रेशिंग असा ज्यूस होतो याचा. 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे हे सिरप घातले की ज्यूस तयार. तरी ते आवळा कँडी आता मी एका ताटामध्ये पसरवून सुकत घालणार आहे. 2 दिवस मी पंख्याखाली सुकवून घेतली आहे आणि अर्धा तास फक्त उन्हामध्ये ठेवली आहे. आणि ही बघा, आवळा कँडी इथे तयार झालेली आहे. मस्त सुकले सुद्धा आणि एकदम अशी रबरासारखी झाली, सॉफ्ट अशी झालेली नाही आहे. आणि आवळा कँडी ही अशीच असते. तर आपण याला साखरेचं कोटिंग देऊया. त्यासाठी मी इथे पिठी साखर घातली आहे 2 चमचे. आता पिठी साखरेमध्ये आपण हे घोळवून घेऊया आवळा कँडी. तर आता ही वाटते ना एकदम बाहेरच्या सारखी
आवळा कँडी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही आवळा कँडी तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा आणि कशी झाली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.